नाशिकमधल्या उद्धव ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना अशी धमकी दिली की तुम्ही सावरकरांबद्दल जर काही अपशब्द वापरले तर तुमच्या तोंडाला कोळा फासू. नंतर मग तिथं डिबेट झाली. मग परत टी व्हीवर आलं की सावरकरांच्या विरुद्ध राहुल गांधी काय बोलतात. मग भाजपने सावरकरांचं समर्थन केलं. मग दुसऱ्याने सांगितलं काँग्रेसच्या एका माणसाने सांगितलं की सावरकरांनी इतक्या वाईट गोष्टी केल्या अशा अशा वगैरे. मग यदी फडकेंचं पुस्तक ठिकाणी काढलं. तर मला कौतुक वाटतं आपल्या राजकीय लोकांचं की या निमित्ताने सावरकरांचा अभ्यास होतो. आनंद आहे. आता माझं त्या उद्धव ठाकरे गटाचा जो नेता आहे त्याला सांगू की तुम्ही काळा वेळ काही भासू नका. काय माहिती का की आपल्या देशामध्ये ज्यांनी कोणी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या देशाच्या भल्यासाठी जे काही काम केलं असेल, जशा स्वरूपाचं काम केलं असेल, त्याच्याबद्दल तुम्हाला रिस्पेक्ट असला पाहिजे. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत कसा आहे, सावरकरांनी माफी मागितली का वगैरे ह्या गोष्टीला काही अर्थ नाही. माझा साधा प्रश्न आहे काँग्रेसच्या लोकांना. सोनिया गांधी 17 वर्ष इटालियन नागरिक होते. त्यांनी भारतीय नागरिकत्व घेतलं नाही. त्यांचा मुलगा ब्रिटिश नागरिक आहे. यांना सावरकर बोलायचा मुलाचा अधिकार आहे. एक दुसरा प्रश्न माझा सिंपल आहे. ह्याच्यावर मी खूप बोललो आहे अगोदर, पण आता मी थोडक्यात निपटतो. दुसरा प्रश्न माझा असा आहे की सावरकरांनी माफी मागितली का, शिक्षा केली का, ब्रिटिशांकडून पेन्शन घेतली का. याच्यावर एक नाशिकचेच एक पत्रकार आहे हेमंत टकले, निरंजन टकले, त्यांनी खूप डिटेल अभ्यास केलेला आहे. त्यांना मी चॅलेंज केलं होतं व्हॉट्सअपवर माझी डिबेट करा. तेवढ्या नॉनसेन्स वगैरे त्याने उडून लावलं माझं बोलणं. ठीक आहे. माझा प्रश्न असा आहे की सावरकरांनी त्यांच्या हिंदुत्वात तुम्हाला मान्य नाही, दुरष्ट, हे सगळं ठीक आहे, तुमचे जे काही आरोप विरोध आहे. माझा तुम्हाला साधा प्रश्न की सावरकरांनी बॅरिस्टर असताना त्यांनी जे काही केलं क्रांतिकारी इंग्लंडमध्ये, त्याच्यावरती त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. मग त्यांना माहीत होतं ना की आपल्याला शिक्षा होणार आहे काळ्या पाण्याची. ते कायद्याचे अभ्यासक होते नाही. मग ते गेले ना जेलमध्ये. मग ते एक दिवस का जेलमध्ये राहत नाही, 2 दिवस का राहत नाही, त्यांनी त्याग केला ना. एखाद्या माणसाने 0.00% त्याग केला, एकाने 10% त्याग केला, हे ठरवायचा अधिकार आपल्याला नाही ना. तरुण वयामध्ये तो माणूस तिथे गेला, त्यांनी लढला, तो चेतावणी दिली, लोकांना पेटवलं. हिंदू महासभेचं काय केलं आणि अमुक काय केलं आणि त्याचं पुस्तक काय आहे आणि हे काय, आणि सावरकरांनी बलात्कार करा वगैरे नाही ना. मग अशा गोष्टी तुम्हाला महात्मा गांधीबद्दल दिसतील, अशा गोष्टी तुम्हाला कम्युनिस्टांबद्दल दिसतील. खूप वाईट गोष्टी आहेत. मग त्याचं काय करणार. ही पद्धत, ही मानसिकता चुकीची आहे. सावरकर असो, गांधी असो, नेहरू असो, कोणी असो, यांच्याबद्दल आपण एक मनामध्ये कृतज्ञता ठेवली पाहिजे की यांनी वैयक्तिक दुःख झेलत, वैयक्तिक आयुष्याची होळी करत, आपलं वैयक्तिक स्वार्थ जो आहे. बाबासाहेब आंबेडकरांना काय गरज होती, बॅरिस्टर होते लोक, त्यांनी त्याग करून आपल्याला काहीतरी मदत केली. शक्ती